नमस्कार. आपण 5व्या अध्यायाला सुरुवात केली होती. पहिला श्लोक पाहिला होता. त्याच्यात इक्ष्वाकू वंश आणि त्यातल्या राजांचं वर्णन हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्या पुढे इक्ष्वाकूंची जी राजधानी अयोध्या तिचंही वर्णन येणार आहे. दुसरा श्लोक बघूया. येषां स सगरो नाम सागरो येन खानितः षष्टिः पुत्रसहस्राणि यम यान्तं पर्यवारयन्. येषाम येषाम म्हणजे वरती ज्यांचं वर्णन आले त्या इक्ष्वाकूंमधला, त्या इक्ष्वाकू वंशातल्या राजांमधला जो सगर नावाचा राजा होता, सहा सगरो नाम, त्यांनी काय केलं होतं? सागर हा येन खानितः, ज्याने सगळा सागर खणून काढला होता. ती गोष्ट पुढे येईल, तपशिलात येईल तेव्हा आपण तेच बघूया. आणि सगराची गोष्ट, भगीरथाची गोष्ट सगळ्यांना माहीत असते. तर ज्यांनी सागर खणून काढला होता. आता खानित एक खन धातू आहे मूळचा, त्याचं खानयती असं प्रयोजक होतं आणि त्या प्रयोजकाचं भूतकालवाचक विशेषण होतं खानित. ज्याने सगळा समुद्र खणून काढला होता. आणि काय होतं त्याला? षष्टी पुत्र सहस्राणी, त्याला 60,000 मुलगे होते. आणि यम यान्तं पर्यवारयन्, यम सगरम, ते सगळे पुत्र सहस्र तो जेव्हा चाललेला असायचा. आता चाललेला म्हणजे नुसता नाही, तो राजा आहे. तो यान्तं म्हणजे याचा अर्थ जाणं हा तर आहेच, पण याचा अर्थ चढाई करणं, आक्रमण करणं, काय लढाईच्या उद्देशाने जाणं असाही आहे. त्यामुळे असा जेव्हा जेव्हा तो युद्धासाठी जायला निघायचा तेव्हा त्याचे हे सगळे मुलगे पर्यवारयन, परिवृ म्हणजे त्याच्या भोवती असायचे. आता पर्यवारयन याचा एक अर्थ वेढा घालणं असाही होतो. हाही वेढाच असतो, पण ते राजाच्या भोवती असायचे. कशासाठी? राजाच्या संरक्षणासाठी. राजा सुखरूप राहावा म्हणून त्याची मुलं प्रयत्न करायची आणि तो जेव्हा जेव्हा चढाईला निघायचा तेव्हा तेव्हा ती त्याच्या भोवती असायची. इक्ष्वाकूणाम इदम तेषाम राज्ञाम वंशे महात्मनाम महत् उत्पन्नमाख्यानम रामायणमिति श्रुतम. तर तेषाम इक्ष्वाकूणाम राज्ञाम, त्या अशा इक्ष्वाकू राजांच्या वंशात. आता इक्ष्वाकूणाम, तेषाम, राज्ञाम ही सगळी षष्टीची बहुवचन आहेत. त्या इक्ष्वाकू राजांच्या वंशात, आणि ते सगळे कसे होते? महात्मे होते, अतिशय उदार मनाचे लोक होते. त्या सगळ्या राजांच्या वंशात, त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या घराण्यात काय घडलं? महद आख्यान उत्पन्नम, एक मोठीच कथा घडली, कथानक घडलं. आणि कुठलं? रामायणम इति श्रुतम, जे रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. आता रामायण या शब्दाचा आपण अर्थ पाहिला होता. राम आणि अयन, अयन यातला अय धातू म्हणजे ही जाणे आहे. जाणे म्हणजे त्यांनी जो आयुष्यात प्रवास केला तो, म्हणजे रामस्य अयनम म्हणजेच रामाचं चरित्र. त्या सगळ्या गोष्टीला, त्या सगळ्या कथानकाला रामायण असं नाव आहे. याच अर्थानं गती हा शब्द आलेला होता, तोही आपण पाहिला होता. तदिदं वर्तयिष्यामि सर्वं निखिलम आदितः धर्म कामार्थ सहितं श्रोतव्यम अनसूयया. तद इदम, आता वाक्य कसं होईल? तद इदम सर्वं निखिलम आदितः वर्तयिष्यामि. वर्तयिष्यामि हा एक लक्षात घेण्यासारखा धातू आहे. वृत म्हणजे असणे, वर्तय म्हणजे त्याचं प्रयोजक म्हणजे घडवणे, म्हणजे जे पूर्वी घडून गेलेलं आहे ते मी आता तुमच्या समोर परत घडवतो. घडवतो म्हणजे त्याचं यथातथ्य वर्णन करतो. शब्दशः अर्थ असा की मी ते तुमच्या डोळ्यासमोर घडवतो, ते साकार करतो. आणि त्याच्यात एक अर्थ असा आहे की जसं घडलं तसंच्या तसं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यात माझं काहीही कमी जास्तीचं असणार नाही, हाही अर्थ तिथे येतो. आणि त्याच्यात थोडीशी रंजकता पण असणार आहे.
जसं घडलं तसं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते घडेल अशा पद्धतीने मी सांगणार आहे. तर ते सगळं म्हणजे ते रामायण सर्वम म्हणजे काहीही त्यातलं शिल्लक न ठेवता, निखिलम, खिल म्हणजे खिळा, अडथळा, निखिल म्हणजे ज्याच्यात कुठलाही अडथळा नाही, कुठलंही गाळलेलं नाही, त्याच्यात सातत्य आहे. अखिल आणि निखिल ह्याच्यात दोन्हीचा अर्थ तोच होतो. त्यामुळे निखिल म्हणजे संपूर्णपणे, पण सर्वम म्हणजे संपूर्णपणे आलेलंच आहे. त्यामुळे निखिलम ह्याच्यात आपण कुठेही न अडखळता असा अर्थ घेऊया आणि त्याचा मग तिथे ते क्रियाविशेषण होईल. आणि सुरुवातीपासून सांगणार आहे, आदितः रामायणाच्या सुरुवातीपासून मी ते सगळं तुम्हाला जसं घडलं तसंच्या तसं सांगणार आहे. शिवाय ते कसं आहे रामायण, धर्म कामार्थ संहितम, धर्म कामार्थ सहितम आहे. इथे संहितम सहितम दोन्हीचा अर्थ एकच होतो. ज्याच्यात धर्म, काम आणि अर्थ यांचं वर्णन आहे. आपल्याला माहिती आहे महाभारताच्या बाबतीतही हीच प्रतिज्ञा आहे की तिथेही धर्म कामार्थ, धर्म काम आणि अर्थ यांच्याविषयीचं विवेचन आहे. तर असं या तिन्ही पुरुषार्थांचं, माणसाचं गोल काय असतं, अर्थ काय असतं, ध्येय काय असतं, धर्म, काम आणि अर्थ. धर्माने वागणं, आपल्या इच्छा पुऱ्या करणं आणि संपत्ती मिळवणं, त्या सगळ्याचं वर्णन असलेलं हे कथानक मी तुम्हाला सांगणार आहे. श्रोतव्यम अनसूयया. श्रोतव्यम म्हणजे तुम्ही ते ऐकावं अशी माझी इच्छा आहे. श्रोतव्यम हे इथे आज्ञार्थासारखं वापरलेलं आहे. श्रु धातूपासनं श्रोतव्य हे विद्यर्थ धातुवाचिक धातुसाधित विशेषण आहे. आणि कसं ऐकायचंय, अनसूयया. आपण पाहिलं अनसूय, अनसूया हे शब्द दोन्ही महाकाव्यात अनेको वेळा येतात. रामाला सुद्धा अनसूयक, अनसूय ही विशेषणं येतात. कारण काय आहे, असूया म्हणजे हेवा, मत्सर. असूया ही मानवी जीवनातली सगळ्यात दुष्ट प्रवृत्ती आहे. सगळ्या तुलनेचं, तुलनेमुळे येणाऱ्या स्पर्धेचं, स्पर्धेतनं येणाऱ्या वैराचं आणि वैरातनं होणाऱ्या लढायांचं ते कारण आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे मनात कुठलीही, आता इथे असूया असण्याचं कारण नाही आहे, इथे आपण असूया याचा थोडा विस्तृत अर्थ करून कुठलीही वाईट भावना मनात न ठेवता तुम्ही सगळ्यांनी ऐकावं अशी ते विनंती करतात. पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की शक्यतो आपल्या मनातली असूया पूर्णपणे नष्ट होईल अशी आपण असे प्रयत्न करायला पाहिजे. कोसलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान निविष्ट सरयू तीरे प्रभूत धनधान्यवान. कोसल, आता कोसलः, मुदितः, स्फीतः, जनपदः, निविष्टः, प्रभूत धनधान्यवान हे सगळी प्रथमेची एकवचन आहे. त्या प्रदेशाचं वर्णन आहे. कोसल नावाचा, कोसलो नाम एक महान जनपद होता, एक मोठा प्रदेश होता. म्हणजे तुम्ही राज्य म्हटलं तरी चालेल आत्ताच्या भाषेत. कसा होता तो, मुदितः, आनंद होता त्या राज्यात, कुठेही काही दुःख नव्हतं. स्फीतः, स्फीतः म्हणजे फुललेला, म्हणजे ज्याच्यात समृद्धी होती, असा महान देश होता तो. आणि सरयू तीरे निविष्टः, शरयू नदीच्या तीरावर, तीरे हे सप्तमीचं एकवचन आहे, शरयू नदीच्या तीरावर तो वसलेला होता. आणि शिवाय कसा होता, प्रभूत धनधान्यवान. प्रभूत म्हणजे भरपूर, धन म्हणजे आपल्याला माहिती आहे संपत्ती, धान्य, तिथे धनधान्य मुबलक होतं. वत हा पॉझेसिव्ह म्हणजे ज्याच्याकडे असतं अशा अर्थाने येणारा प्रत्यय आहे, त्याचं प्रथमेचं एकवचन. अयोध्या नाम नगरी तत्र आसीत लोकविश्रुता मनुना मानवेंद्रेण यापुरी निर्मिता स्वयं. तत्र म्हणजे त्या कोसल देशात, अयोध्या नाम नगरी आसीत हे साधं वाक्य झालं. अयोध्या नावाची एक नगरी, एक शहर, एक पुर
तिथे होतं. आणि कसं होतं? लोकविश्रुता. नगरी म्हटले त्यामुळे स्त्रीलिंगी प्रथमेचे एकवचन आहे, त्याचं विशेषण लोकविश्रुता, जी सगळ्या जगात प्रसिद्ध होती. आणि कुणी निर्माण केली होती? मनूना निर्मिता. मनूने स्वतः निर्माण केलेली होती, स्वयं निर्मिता. मानवेंद्रेण. मनू म्हणजे सगळ्या मानव जातीचा इंद्र म्हणजे प्रमुख किंवा राजा. त्या मनूने ही स्वतः ही नगरी वसवलेली होती, निर्माण केलेली होती. आपल्याला माहिती आहे नगरीचं वर्णन अश्वघोषाच्या बुद्धचरितातही सुरुवातीला बुद्धाच्या वडिलांच्या नगरीचं वर्णन येतं, रघुवंशातही येतं. त्यामुळे आणि ते अतिशय तपशीलवार येतं. म्हणजे एक प्रकारे वास्तुशास्त्राचा तो धडाच असतो असं म्हणायला पाहिजे. आयता दशच द्वेच योजनानी महापुरी श्रीमती त्रीणी विस्तीर्णा सुविभक्त महापथा. आता ती कशी होती? दशच द्वेच. दश म्हणजे 10, द्वे म्हणजे 2. 10 आणि 2 म्हणजे 12. 12 योजन इतकी ती लांब होती. आणि ती महापुरी, मोठं शहर होतं ते, त्याचा विस्तार होता 12 योजन. त्या विशाल नगरीचा, महापुरीचा 10 आणि 2 म्हणजे 12 योजन एवढा विस्तार होता. मैल, कोस आणि योजन असं अंतराचं प्रमाण आहे जुन्या आपल्या अंकगणितात. आणि ती कशी होती? श्रीमती होती. आता श्री म्हणजे आता आपण लक्ष्मी म्हणतो, पण वेदात जर आपण पाहिलं, मी वेदाचा विचार करते कारण रामायणाच्या आधीचं वाङ्मय हे वेदांचं आहे. वेदांमध्ये दुधाला श्री म्हटलेलं आहे, पशुला श्री म्हटलेलं आहे, सौंदर्याला श्री येतं. थोडक्यात म्हणजे जे जे शुभ आणि जे जे सुंदर, जे जे पवित्र, जे जे जीवनाला आवश्यक, त्या सगळ्याला श्री हे नाम म्हणा, विशेषण म्हणा येतं. त्याचं वर्णन श्री या शब्दांनी होतं. तर ती नगरी श्रीमती होती, म्हणजे तिथे सगळं काही चांगलं आणि शुभ होतं आणि शिवाय श्रीमंत होती, हा तर अर्थ आहेच. आणि कशी होती? त्रीणी विस्तीर्णा. आता हे त्रीणी हे पुन्हा योजनानीचं विशेषण. 3 योजन एवढा तिचा विस्तार होता, लांबी आणि रुंदी दोन्ही सांगितली. आणि पुढचं विशेषण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. ती कशी होती? सुविभक्त महापथा. ज्याच्यातले मोठमोठे रस्ते सुद्धा सुविभक्त म्हणजे अतिशय योग्य प्रकारे, अतिशय सुखकर अशा प्रकारे वेगवेगळे केलेले होते. म्हणजे लांबच लांब रस्ता आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला जायचं असलं तर सबंध ओलांडून परत मागे यावं लागतं असं नाहीये. ठराविक अंतरावर चौकोन आखलेल्यासारखे अशा पद्धतीचे ते रस्ते असावे. अशा पद्धतीच्या त्या रस्त्यांची ती नगरी होती, म्हणजे राहायला सुखकर होती. राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता मुक्त पुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः. ती नगरीचं वर्णन आहे आता. त्यामुळे महता राजमार्गेण शोभिता. शोभिता हे नगरीचं विशेषण आहे. एक मोठा राजमार्ग, आपण ज्याला हायवे म्हणतो, तो मोठा राजमार्ग तिथे केलेला होता. रस्ते लहान नव्हते आणि तोही सुविभक्त, म्हणजे ठराविक अंतरावर त्याच्यातही विभाग पाडलेले होते. म्हणजे डावी उजवीकडे सहजपणे वळता येईल, रथाला म्हणा, अश्वांना म्हणा, पादचाऱ्यांना म्हणा, अशा प्रकारे तो राजमार्ग होता आणि सुशोभित होता, स्वच्छ होता. शिवाय नित्यशः मुक्त पुष्पावकीर्णेन जलसिक्तेन शोभिता. ते सगळे रस्ते जलसिक्त होते. तो रस्ता जलसिक्त होता. सिच म्हणजे वर्षाव करणे, शिंपडणे. म्हणजे त्या रस्त्यावर रोज सडे घातले जायचे. हे खरं तुम्हाला वाटेल रामायणाच्या काळी असेल, आताचं काय, पण आम्ही लहान असताना पुण्यात सुद्धा रस्त्यावर ट्रक फिरायचा आणि त्यांनी पुण्यात सडे घातले जायचे रस्त्यावर. स्वच्छ सुंदर रस्ते होते. एवढंच नाही,
पाण्याचा सडा घातल्यानंतर, पाण्याने सडा घातल्यावर तिथे फुलांचाही सडा असायचा आणि त्या सगळी विखरलेली फुलं तिथे असायची आणि त्यामुळे तो रस्ता शोभून दिसायचा. ती नगरी त्या अशा राजमार्गाने शोभून दिसायची. ताम तु राजा दशरथो महाराष्ट्र विवर्धनः पुरीम आवासयामास दिवम देवपतिर्यथा. आता त्या नगरीत दशरथ राजा राहत होता. पुरीम आवासयामास, त्या पुरीत त्याने आपलं घर केलं होतं, म्हणजे तो तिथे राहत होता. दशरथ राजा विशेषण वापरलंय महाराष्ट्र विवर्धनः, म्हणजे तो साधासुधा राजा नव्हता, मोठं राज्य होतं त्याचं. महाराष्ट्र, महान राष्ट्रम, महत राष्ट्रम महाराष्ट्रम, मोठ्या राष्ट्राचं, आणि तेही वर्धिष्णू राज्य होतं. तो कसा राहायचा तिथे? देवपतीही यथा दिवम तथा. देवपती म्हणजे देवांचा राजा इंद्र, तो जसा स्वर्गात, देवहूचं दिवम हे द्वितीयेचं एकवचन, तो जसा स्वर्गात राहतो तशा प्रकारे तो त्या नगरीत राहत होता, मानाने राहत होता. कपाट तोरणवतीम सुविभक्तांतरापणाम सर्व यंत्रायुधवतीम उपेताम सर्व शिल्पीभी. आता इथे जरी द्वितीया एकवचन असलं, कारण ती द्वितीया वापरली आहे, सगळी नगरीची विशेषण आहेत. त्या पुरीत तो राहिला होता आणि त्या पुरी संबंधी वर्णन आहे, म्हणून त्याच्यासाठी द्वितीयाच वापरलेली आहे. आपण त्याचा अर्थ प्रथमेनी करूया. ती कशी होती नगरी? कपाट तोरणवती. त्याच्यात कपाट होती म्हणजे मोठमोठी प्रवेशद्वार होती, आणि तोरण म्हणजे मोठमोठ्या कमानी होत्या, आणि सुविभक्तांतरापणाम, आपण म्हणजे दुकान, तिथं दुकानं तर होतीच, पण कशी होती दुकानं? सुविभक्त अंतर, ज्यातला आतला सगळा आतली सगळी जागा, आतलं सगळं सामान सुविभक्त, योग्य प्रकारे त्याचं वर्गीकरण करून मांडलेलं होतं. अतिशय व्यवस्थित अशी ती दुकानं होती. आणखीन कशी होती ती नगरी? सर्व यंत्रायुधवतीम. त्या नगरीत जी काही मानवी जीवन सुखकर होण्याला लागतात ती सगळी यंत्र, ती सगळी उपकरणं होती. आणखीन काय होतं? आयुध. नुसतं आपल्याला जीवन सुखकर नाही करून चालत, जीवन सुरक्षित पण असावं लागतं, आणि त्यासाठी आपल्याला शस्त्रास्त्र लागतात. तर त्यासाठी जेवढी काही आयुध शस्त्र लागणार होती ती सगळी आयुध त्या नगरीत होती. आणि शिवाय सर्व शिल्पीभीही उपेताम होती. ती शिल्पी म्हणजे जे कारागीर असतात ते. आता कुठलीही नगरी, कुठलीही वसाहत म्हटली की त्याला काहीतरी नवीन निर्मिती करायला लागणार, काही सामान बनवायला लागणार, काही पुतळे बनवायला लागणार, तसंच जे आहे त्याची व्यवस्था बघायला लागणार. हे सगळं करण्यासाठी तिथे कारागीर उपस्थित होते. ते कधीही कशाची वाण नव्हती. सूत मागध संबाधाम श्रीमतीम अतुल प्रभाम उच्चाट्टाल ध्वजवतीम शतघ्नी शतसंकुलाम. सूत मागध संबाधाम. संबाध म्हणजे सम अधिक बाध हा धातू आहे त्याच्यात. संबाध म्हणजे एकत्र येणे, खूप गर्दी करणे. पण इथे कोणाची गर्दी होती? सूत आणि मागध यांची. सूत आणि मागध या दोन्हीचा अर्थ थोड्याफार प्रमाणात सारखाच आहे. भाट असा त्याचा अर्थ आहे. सूत ह्याचा दुसरा अर्थ सारथी असाही होतो. सूत आणि मागध म्हणजे जे राजाची स्तुती करतात, राजाच्या घराण्याची स्तुती करतात, अशा लोकांची तिथे भरपूर गर्दी झालेली होती. कारण तो राजा चांगला होता, आणि शिवाय त्यांनी स्तुती केल्यावर त्यांना त्याचा त्याचं मानधनही चांगलं मिळत असणार. श्रीमती
हा मगाशी शब्द येऊन गेला. अतिशय संपन्न, सगळ्या उत्तम गोष्टींनी युक्त अशी ती नगरी होती. आणि त्यामुळे अर्थातच ती स्वच्छही होती, संपन्न होती. त्यामुळे अतुल प्रभा, अतिशय झळाळून दिसत होती. आणखीन काय होती? उच्चाट्टाल ध्वजवती. उच्च अट्टाल म्हणजे मोठमोठ्या इमारती होत्या तिथे, किंवा ज्याच्यावर गच्ची आहे अशा अनेक मजली इमारती, प्रासाद तुल्य इमारती होत्या. आणि त्याच्यावर ध्वज होते. आता हे ध्वज कसले असतील? कारण ध्वज आपल्याला आता माहिती आहे, म्हणजे देशाचा ध्वज असतो. म्हणजे मग त्या एक प्रकारे तो कदाचित त्या नगरीचा म्हणून ध्वज असेल, किंवा ध्वज म्हणजे नुसत्या पताका लावल्या असतील असाही अर्थ आहे. म्हणजे फक्त सुशोभनासाठी पताका लावलेल्या असतील. मला स्वतःला तसं असावं असं वाटतं. कारण फ्लॅग असा अर्थ घेण्यापेक्षा पताका हा अर्थ जास्त योग्य वाटतो. आणखीन कशी होती ती? शतघ्नी शतसंकुला. शतघ्नी हा शब्द आहे, त्याच्यात शत आणि घ्नी अशी दोन शब्द आहेत. घ्नी हे हन धातूचं कर्तरी विशेषण आहे. म्हणजे जो नाश करतो तो घ्न, ते कर्तरी नाम किंवा विशेषण होतं घ्न. शत्रुघ्न मध्ये आपल्याला माहिती आहे, शत्रूंचा जो नाश करतो तो शत्रुघ्न. तसं शतांचा, शत म्हणजे शंभरांचा असं नाही, शेकडोंचा, शेकडो अर्थातच शत्रू, शेकडो शत्रूच्या शेकडो योद्ध्यांचा जो नाश करतो तो शत्रुघ्न. आणि शतघ्नी म्हणजे इथे शेकडोंचा नाश करणारी अशी. मग ही काय असेल? शतघ्नी म्हटलेले, त्यामुळे काहीतरी ज्याच्यात शक्ती आहेत. म्हणजे शक्ती म्हणजे ज्याला आपण अस्त्र म्हणतो तसं इथे घ्यायला पाहिजे. म्हणजे जशी शस्त्र होती तशीच तिथे अस्त्रही होती. शेकडो शत्रूंचा नाश करणाऱ्या शेकडो अस्त्रांनी ती संकुल होती. म्हणजे तिथे अस्त्र होती त्या नगरीत. शस्त्र अस्त्र दोन्हींनी तिला पूर्ण संरक्षण दिलेलं होतं. वधू नाटक संघैश्च संयुक्तां सर्वतः पुरीं उद्यानाम्र वनोपेतां महतीं सालमेखलां. आता फक्त स्वच्छ असून, फक्त सुरक्षित असून चालत नाही. कामधाम झालं की लोकांना करमणूकही लागते. त्यामुळे तिथे पुढे म्हणतात कवी, वधू म्हणजे अभिनेत्या किंवा नृत्यांगना, आणि नाटक, नाटक म्हणजे जे नाटक करतात ते नट, अशा अनेक संघांनी, म्हणजे जिथे नृत्यांगना आणि अभिनेते यांची भरपूर रेलचेल आहे अशांनी ती संयुक्त होती. भरपूर लोक होते तिथे. आणि सर्वतः म्हणजे सर्व प्रकारचे किंवा सर्व बाजूंनी आलेले. पुन्हा याच्यात असं होतं की हे संपन्न राष्ट्र आहे, त्यामुळे आपण तिथे कला सादर करू शकतो आणि त्याचा आपल्याला चांगला मोबदला मिळेल, ही त्याच्यातनं शक्यता व्यक्ती होते की सर्व बाजूंनी आलेल्या अभिनेत्यांची आणि नृत्यांगनांची तिथे गर्दी झालेली होती. त्याचप्रमाणे उद्यान आणि आम्रवण यांनी ती युक्त होती. भरपूर बाग बगीचे होते तिथे आणि आमराया होत्या. आणि महान तर होतीच ती, मोठीच्या मोठी नगरी होती. आणि सालमेखला, तिच्या सबंध भोवताली शालवृक्षाची झाडं होती. म्हणजे जणू काही तिला शालवृक्षांचा कंबरपट्टा होता. दुर्ग गंभीर परिखाम दुर्गाम अन्यैर्दुरासदाम वाजिवारण संपूर्णाम गोभीर उष्ट्रैहि खरैस्तथा. आणखीन कशी होती ती? दुर्ग, गंभीर आणि परिखा, जिच्या भोवती दुर्ग म्हणजे जे ओलांडून जाणं कठीण आहे, आणि गंभीर म्हणजे खोल असे जिच्या भोवती खंदक आहेत, तट आहेत, त्या अशी तिची संरक्षण व्यवस्था होती. शिवाय अन्यही दुर्गाम आणि दुरासदाम. आता इथे अन्य म्हणजे दुसरे हे खरं, पण दुसरे म्हणजे शत्रू. तिथे राहणाऱ्या लोकांच्या व्यतिरिक्त जे आहेत ते अन्य म्हणजे शत्रू. शत्रूंना ती दुर्गम होती,
शत्रू सहज तिथे येऊ शकत नव्हते आणि दुरासदाम तिच्यावर ताबा मिळवू शकत नव्हते. शिवाय वाजी वारण संपूर्ण, वाजी म्हणजे घोडे आणि वारण म्हणजे हत्ती. तिथे भरपूर हत्ती घोडे होते. एवढंच नाही तर गोभीही उष्ट्रैही खरैही संपूर्णाम. आता इथे वाजी वारण संपूर्णाम ह्याच्यात जो संपूर्ण शब्द आलेला आहे तोच आपल्याला पुढे गोभीही संपूर्णाम, उष्ट्रैही संपूर्णाम, खरैही संपूर्णा असा जोडून घ्यायला लागतो. त्यामुळे गायींनी युक्त होती ती. भरपूर गायी म्हशी होत्या. म्हशी नाही, गायी खिल्लारं होती, बैल होते, उष्ट्र उंट होते आणि खरं, खरं म्हणजे आपण ज्याला गाढवं म्हणतो, गाढवं होती. सामान व्हायला वगैरे गाढवं लागतात. सामंत राज संघैश्च बलिकर्मभिरावृताम नाना देश निवासैश्च वणिकभिः उपशोभिताम. आता तिथे राहणारे वर्णन झालं, तिथे रस्त्यांचं वर्णन झालं, बाग बगीच्यांचं वर्णन झालं. आता माणसांच्या वर्णनाकडे येतात लेखक. कोण कोण होतं तिथे? आता ती नगरी कशी होती? उपशोभित, शोभून दिसत होती. कोणाकोणामुळे? सामंत राजसंघैही, तृतीयेचं बहुवचन आहे, त्यांच्यामुळे या अर्थाने. सामंत म्हणजे मांडलिक राजे आणि राजसंघ म्हणजे मांडलिक राजांच्या संघामुळे, म्हणजे त्या राजाला भरपूर मांडलिक राजे होते. याचा अर्थ त्यांनी त्याच्या आसपासची सगळी राज्य जिंकून घेऊन त्यांना आपलं मांडलिक बनवलेलं होतं आणि त्यांच्याकडनं त्याला भरपूर कर मिळत होता. त्याच्यासाठी हे सांगायचं की त्याच्या भरपूर मांडलिक राजे तिथे होते. बलिकर्म भी आवृता. बलिकर्म म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांना किंवा वेगवेगळ्या आपण ज्याला योनींना म्हणतो त्यांना आहुती देणं. आहुती म्हणण्यापेक्षा कसं, त्यांना त्यांचा भाग देणं. बली ठेवतो ना आपण दाराबाहेर, तसं. म्हणजे सगळ्या दुष्टवृत्ती नाहीशा व्हाव्यात यासाठी त्या दुष्ट शक्तींचा, दुष्टवृत्तींचाही तिथे वाटा काढून ठेवलेला असायचा. त्यांनी ती आवृत होती, म्हणजे ते आपल्याला दिसायचे तिथे. आणखीन काय होतं? नाना देश निवासैश्च. नाना म्हणजे अनेक, वेगवेगळ्या प्रकारचे. देश म्हणजे प्रदेश. निवास, नि अधिक वस या धातूपासून हे नाम आहे. निवास म्हणजे राहणे, रहिवास. आता इथे ज्यांचा वेगवेगळ्या देशात निवास आहे, म्हणजे घर खरं वेगवेगळ्या ठिकाणी आहे. इथे वणिकभी याचं विशेषण म्हणून आलेलं आहे. वणिकभी उपशोभिता, म्हणजे तिथे भरपूर व्यापारी होते, वाणी होते. पण ते तिथले होते का? नाही, ते वेगवेगळ्या देशात राहणारे वाणी तिथे व्यापारासाठी आलेले होते. याचा अर्थ तिथे उत्तम व्यापार चालायचा, देवघेव चालायची मालाची, आणि याचा अर्थ लोक संपन्न होते. नाहीतर व्यापार होणार कसा? आणखीन काय काय होतं? प्रासादै रत्नविकृतैः पर्वतैः उपशोभितां कूटागारैश्च संपूर्णां इंद्रस्यैव अमरावतीम. आता इथे प्रासादै हा का शब्द असेल? प्रासादैही असा शब्द आहे, तृतीयेचं बहुवचन आहे. पुढे रत्नविकृतैः मधल्या र मुळे संधी झाला आणि प्रासादैहीचा विसर्ग लोप झाला. त्यामुळे रत्नविकृतैः म्हणजे विकृत ह्याचा अर्थ इथे मूळ अर्थ घ्यायचा. क्रू म्हणजे करणे, विक्रू म्हणजे वेगळ्या प्रकारे करणे, विशेष करणे, विचित्र करणे असं नाही. विचित्र याचा जो संस्कृतमध्ये अर्थ सुंदर असाच होतो. त्यामुळे विकृत म्हणजे इथे चक्क विशेष केलेले, म्हणजे सजवलेले. तिथे भरपूर प्रासाद होते. ते कसे होते? रत्ना वगैरे जडवून सजवलेले होते, सुंदर केलेले होते. आणि पर्वतैही उपशोभिता, अनेक पर्वतही होते त्याच्या आसपास आणि त्यांनी ती शोभून दिसत होती. रत्नविकृतैही पर्वतैही असंही करता येईल, म्हणजे ज्या पर्वतांवर भरपूर
मौल्यवान दगड मिळायचे, कारण रत्न हे शेवटी दगडच असतात आणि ते खनिजच असतात. अशा पर्वतांनीही ती समृद्ध होती, उपशोभित होती. तसंच तिथे कुटागार, उंच उंच इमारती आणि अगार म्हणजे घर, उंच इमारती आणि घरं होती. त्यांनी सगळीकडे व्यापलेली होती ती संपूर्ण. आणि पुन्हा कशी, इंद्रस्य अमरावतीम इव, मगाशी इंद्राचं वर्णन आलं होतं की राजा इंद्राप्रमाणे राहत होता. इंद्र जसा स्वर्गात राहतो तसा राहत होता. आता राजाच्या नगरीला त्यांनी इंद्रनगरीची उपमा दिली आहे. इंद्राची अमरावती जशी उत्तम प्रासादांनी, पर्वतांनी शोभून दिसते, कुटागारांनी शोभून दिसते, तशीही त्याची नगरी शोभून दिसत होती राजाची. चित्राम अष्टापदाकाराम वरनारी गणैर्युताम सर्वरत्न समाकिरणाम विमान गृहशोभिताम. चित्रा, मगाशी आपण पाहिलं, चित्र म्हणजे सुंदर. अतिशय सुंदर होती ती नगरी. अष्टापदाकाराम, तिचा आकार कसा होता? अष्टापद म्हणजे 8 पद, 8 स्थानं जिथे आहेत. 8 स्थानं कशात असतात? आपण जेव्हा बुद्धिबळ खेळतो त्याच्यात 8 स्थानं असतात. म्हणजे बुद्धिबळाच्या पटासारखी तिची रचना होती. जे आपण मगाशी पाहिलं सुविभक्त मार्ग होते त्यातले. म्हणजे एक एक ब्लॉक जे असतात, न्यूयॉर्क नगरीचं असं वर्णन करतात, न्यूयॉर्क शहराचं, की तिथे ठराविक अंतराचे ब्लॉक्स आहेत, ठराविक अंतराचे केले, त्यामुळे चालायला, क्रॉस करायला किंवा मागे परतायला ते सोयीचं पडतं. तशा अर्थाने सुविभक्त, ते अष्टापदाकार अशी ती नगरी होती. आणखीन काय होतं? वरनारी गणैर्युता, अत्यंत वर म्हणजे श्रेष्ठ, सगळे तिथे जे नारी गण होते, स्त्रिया होत्या, त्या उत्कृष्ट स्त्रिया होत्या, त्यांनी ती युक्त होती. तसंच सर्व प्रकारची रत्न तिथे भरलेली होती. सर्व रत्न समाकिर्ण, गजबजाट होता सगळ्या रत्नांचा, मुबलकतेने उपलब्ध होते. आणि विमान गृहशोभिता, इथे विमान याचा अर्थ एकावर एक मजले असणं. विमान याचा अर्थ आकाशात उडणारं नाही इथे. अशा अनेक मजली घरांनी ती शोभून दिसत होती. गृहगाढाम अविच्छिद्राम समभूमौ निवेशिताम शालितंडुल संपूर्णाम इक्षुकांड रसोदकाम. आणखीन कशी होती? भरपूर घरं होती. गृहगाढ, गाढ म्हणजे गजबजलेली, अनेक घरांनी गजबजलेली होती. अविच्छिद्राम, कुठेही काही, छिद्र म्हणजे दोष, कुठेही काही दोष काढण्यासारखं नव्हतं. समभूमौ निवेशिताम, सारखे चढ उतारे, चढून जावं लागतंय, उतरून जावं लागतंय, दमायला होते अशी नव्हती. सगळ्या सखल भूमीवर वसलेली होती. आपल्याला माहिती आहे कोसल देश आहे, अयोध्या नगरी आहे, पूर्ण मैदान आहे तिथे. आणखीन काय होतं? शाली तंडुल संपूर्णाम, ती साळींनी आणि तंडुलांनी म्हणजे तांदळांनी, म्हणजे तांदूळाचं भरपूर उत्पन्न होतं तिथे. आता इथे फक्त तांदूळ होते का? तसं नाही. मागे जसं आलं होतं धान्य समन्विताम, म्हणजे धनधान्यांनी संपूर्ण भरपूर धनधान्य होतं तिथे. इक्षुकांड रसोदकाम, इक्षु म्हणजे ऊस, ऊसाच्या रसानी आणि पाण्याने भरपूर, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ऊसालाही पाणी लागतं, त्यामुळे इक्षुकांडाला लागणार, इक्षुकांडाच्या रसाला लागणारं पाणी असंही घेता येईल. म्हणजे थोडक्यात तिथे पाणीही मुबलक होतं आणि ऊसही होता. दुंदुभीभिर मृदंगैश्च वीणाभिः पणवैस्तथा नादिताम भृशम अत्यर्थम पृथिव्याम ताम अनुत्तमाम. दुंदुभीभिर, दुंदुभी हे एक प्रकारचं वाद्य आहे, चर्मवाद्य. मृदंग, मृदंग ही दोन्ही बाजूला वाजवणारं चर्मवाद्यच आहे. दुंदुभी हे एका याच्यावर वाजलेलं, एकाच बाजूला असतं चर्म. वीणाभी, वीणा हे तंतुवाद्य आहे. पणव, पणव हे परत एक प्रकारची दुंदुभीच असते. हे सगळे वाद्यांचे प्रकार आहेत. त्या नगरीत सतत या सगळ्या वाद्यांचे आवाज ऐकू यायचे. आपण पाहिलं ती नृत्यांगना आणि नट यांनी समृद्ध होती,
त्यामुळे तिथे सतत काहीतरी करमणुकीचे मनोरंजनाचे कार्यक्रम चाललेले असायचे. भृशम नादिता, भरपूर आवाज असायचा. आणि पृथिव्याम ताम अनुत्तमाम, पृथ्वीवरच्या त्या अतिशय उत्तम अशा नगरीत त्या राजाने निवास केला होता, असं त्या द्वितीयेचा नगरीची संबंध आहे. अनुत्तमाम नगरीम आवासयामास, तिथे तो राहत होता. विमानमिव सिद्धानां तपसा अधिकतम दिवी सुनिवेशित वेश्मांताम नरोत्तम समावृताम. अजूनही नगरीचं वर्णन चालूच आहे. सिद्धानां विमानमिव तपसा अधिगतम दिवी. कशी होती ती? आपल्या तपानी सिद्ध लोकांनी, म्हणजे ज्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्यात अशा लोकांचा स्वर्गात निवास, विमान म्हणजे पुन्हा तेच अनेक मजली निवास असावा, प्रासाद असावा, तशी ती नगरी होती. सुनिवेशित वेश्मांताम, अंत म्हणजे ज्याच्या आतमध्ये, ज्या नगरीच्या आतमध्ये, ज्या नगरीच्या परिसरात वेश्म म्हणजे घर, सुनिवेशित उत्तम प्रकारे वसवलेली होती, विचार करून वसवलेली होती. कशी? सगळ्या घरांना उजेड येईल, सगळ्या घरांना प्रकाश मिळेल, अशा प्रकारे वसवलेली होती. आणि नुसती घरं आणि रस्ते वगैरे चांगले असं नाही, नरोत्तम समावृता. तिथे राहणारे कोण होते? नरोत्तम, उत्तमोत्तम माणसं होती तिथे. त्यांनी तिच्यात वास केलेला होता. समावृता, वेढलेली होती. ये च बाणैर्न विद्यन्ति विविक्तम अपरापरम शब्दवेद्यम च विततम लघुहस्ता विशारदाः. कसे होते ते नरोत्तम? आता ये च बाणैः अपरापरम विविक्तम न विद्यन्ति, जे कोणालाही आपला परका असा विवेक केल्याशिवाय विद्यन्ति, कोणाचाही वेध घेत नसत, म्हणजे कोणालाही बाण मारत नसत. शब्दवेद्यम च विततम, शब्दाचा वेध घेऊन सुद्धा ते मारू शकायचे. वितत म्हणजे ताणणे, म्हणजे बाण मारणे. धनुष्याला बाण जोडून दोरी ताणतात आणि मग बाण सोडतात, त्या अर्थाने विततम. आणि कसे होते लोक ते? लघु हस्ता. लघु म्हणजे अतिशय बारकाईने काम करणारे, म्हणून कुशल असा शब्द. अत्यंत कुशल असे ते सगळे प्रवीण लोक होते. सिंह व्याघ्र वराहाणाम मत्तानाम नर्दताम वने हंतारो निशितैः शस्त्रैः बलात् बाहुबलैरपि. वनामध्ये सिंह व्याघ्र वराहाणाम मत्तानाम नर्दताम, या सगळ्या षष्टीची बहुवचन आहे. त्यातलं मत्तानाम हे सिंह व्याघ्र वराहाणाम यांचं विशेषण आहे, म्हणजे जे माझावर आलेले आहेत आणि त्यामुळे अतिशय सामर्थ्य आहे त्यांच्यात, असे जे सिंह, व्याघ्र आणि वराह म्हणजे रानडुक्कर, ते जेव्हा वनात नर्दतात, नर्द म्हणजे गर्जना करणे, ते जेव्हा माझावर येऊन गर्जना करत असतात, ही सतषष्ठी आहे. म्हणजे एक ॲक्शन, एक क्रिया घडत असताना दुसरी होते. त्यावेळी ते निशितैः शस्त्रैः बलात् बाहुबलैरपि हंतारः, त्यावेळी ते त्या प्राण्यांना निशित म्हणजे अतिशय धारदार शस्त्रांनी, बलाद म्हणजे आपल्या सामर्थ्याने, किंवा बाहुबल केवळ आपल्या बाहुबलाने, केवळ हातांनी सुद्धा त्यांचा नाश करू शकतात. हंतारः म्हणजे प्रहार करू शकतात आणि नाश करू शकतात, त्यांना मारू शकतात. तादृशानां सहस्रैः ताम अभिपूर्णां महारथैः पुरीम आवासयामास राजा दशरथस्तदा. त्यावेळी त्या ठिकाणी, तदा याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. त्यावेळी तिथे कोण होता? राजा, राजा दशरथ होता. आणि त्यांनी तादृशानां सहस्रैः,
म्हणजे वर ज्यांचं वर्णन आलेलं आहे अशा शूर नरोत्तमांच्या हजारो नरोत्तम तिथे होते आणि ते कसे होते? महारथ होते. महारथ याचा अर्थ खरं म्हणजे महान रथा, ज्याचा रथ महान आहे. पण इथे कोशात असं दिलेलं आहे की रथ म्हणजेच रथीनं घ्यायचं, म्हणजे ज्याचा रथ महान आहे, म्हणजे जो अतिशय उत्तम योद्धा आहे. तर अशा हजारो योद्ध्यांनी, शूर योद्ध्यांनी ती नगरी परिपूर्ण होती आणि अशा नगरीत त्यावेळी तो राजा त्या लोकांबरोबर राहत होता. ताम अग्निमद्भिर गुणवद्भिर आवृताम द्विजोत्तमैः वेद षडंग पारगैः सहस्रदैः सत्यरतैः महात्मभिः महर्षिकल्पैः ऋषिभिश्च केवलैः. आवृताम हे विशेषण आहे अधिकवृचं, म्हणजे ज्यांनी वेढलेली होती, आणि बाकीची सगळी तृतीयेची बहुवचन आहे, त्यांनी वेढलेली या अर्थाने. आणि आवृताम हे आपल्याला माहिती आहे द्वितीयेचे एकवचन आहे, आणि ताम आवृताम म्हणजे त्या नगरीत. आता ह्याचा संबंध आवासयामास ह्याच्याकडे घ्यायचा. म्हणजे ती नगरी, त्या नगरीत तो राहत होता. ती नगरी कशी होती? अग्निमद्भिः गुणवद्भिः द्विजोत्तमैः आवृताम. श्रेष्ठ ब्राह्मणांनी ती वेढलेली होती, म्हणजे तिथे श्रेष्ठ ब्राह्मण होते. कसे होते ते ब्राह्मण? द्विज म्हणजे दोनदा ज्यांचा जन्म होतो. एक जेव्हा ते या जगात येतात, गर्भातून बाहेर येतात, तो जन्म, आणि एक उपनयनाच्या वेळी त्यांचा दुसरा जन्म मानला जातो, म्हणून त्रैवर्णिक हे द्विज. ते अग्निमत. आता प्रत्येकाच्या घरी अग्नी असतो, स्वयंपाकाचा असतो, पण त्याला लौकिक अग्नी म्हणतात. पण याखेरीज काही त्रैवर्णिक यज्ञासाठी, रोज आहुती देण्यासाठी आणखीन एक गृह्याग्नी स्थापन करतात, की रोज त्याला थोडीशी भाताची म्हणा किंवा दुधाची म्हणा आहुती द्यायची. तो गृह्याग्नी झाला. याखेरीज ज्यांचं साधारणपणे सांसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत आणि ज्यांना रोज एखाद्या माणसाला काही दान देण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीतले लोक त्रैवर्णिक आणखीन श्रौत अग्नींची स्थापना करायची. म्हणजे त्याला वैदिक अग्नी म्हणतात. ते 3 असतात: आहवनीय, गृह्य आणि दक्षिण अग्नी. तर त्यांची स्थापना केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी यज्ञीय अग्नींची स्थापना केलेली आहे असे अनेक ब्राह्मण, उत्तम ब्राह्मण तिथे होते. आणि गुणवद्भी, अत्यंत गुणी होते. म्हणजे नुसतंच विद्वत्ता होती अशी असं नाही, गुणही होते त्यांच्यात. तसंच षडंग वेद पारगैः, वेदात पारग होते, म्हणजे वेदांमध्ये पारंगत होते. 4 वेद आपल्याला माहिती आहेत. 4 वेदांची त्यांचं सगळं ज्ञान व्हावं याच्यासाठी 6 अंग असतात. त्या 6 अंगांमध्ये सुद्धा त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. म्हणजे अतिशय विद्वान असे ते ब्राह्मण होते, तिथे राहत होते. आणि कसे होते? सहस्रदैही, जे हजारोंनी देत होते. द म्हणजे देणारा. अनेक काय म्हणायचं, अनेक प्रमाण नाही अशा मुबलकपणे देत होते. आणि सत्यरतैही, कायम ते सत्याची कास धरून होते. रत म्हणजे रमणे, केवळ सत्यातच तेच रमत होते, सत्याची कास धरत होते. महात्मे होते. आणि महर्षी कल्पैही ऋषिभिश्च, म्हणजे महान ऋषींचीच ज्यांची तुलना होईल अशा ऋषींनी सुद्धा तिथे वास केलेला होता त्या नगरीत. इथे आता आपल्याला लक्षात आलं, वृत्त बदललं. म्हणजे हा त्या सर्गाच्या अंताचा श्लोक आहे. इथे 5वा सर्ग संपला. 6व्या सर्गाकडे जाऊया. पुर्यां तस्यां अयोध्यायां वेदवित् सर्वसंग्रहः दीर्घदर्शी महातेजाः पौरजानपदप्रियः.
आता नगरीचं वास्तविक वर्णन झालं, भौतिक वर्णन सगळं झालं, तिथल्या सौंदर्याचं वर्णन झालं, तिथल्या नागरिकांचं वर्णन झालं. आता नागरिकांचा जो प्रमुख त्या राजाचं वर्णन सुरू झालंय. आता तस्याम अयोध्यायाम पुर्याम, सप्तमीचं एकवचन आहे. त्या अयोध्या नगरीत राजा कसा होता? राजा हे आपण अजून आलेला नाहीये, राजा पुढच्या श्लोकात येईल, तो आपण गृहीत धरूया शब्द आता. कसा होता तो राजा? वेदविद, वेद जाणणारा होता. सर्वसंग्रह, सर्वसंग्रह याचा नुसता जर अर्थ पाहिला तर ज्याच्याकडे सगळं काही आहे, सर्व गोष्टींचा संग्रह असलेला. तर हे सर्व म्हणजे ज्ञानही होईल, गुणही होईल, कर्तृत्वही होईल, म्हणजे जो थोडक्यात सर्व गुण संपन्न होता. दीर्घदर्शी, ज्याला दूरदृष्टी होती. दीर्घदर्शी याचा अर्थ जो खूप लांबचं बघू शकतो. दर्शी म्हणजे बघणारा, पश्यती इति दीर्घदर्शी. ज्याला फोरसाईट म्हणतो ना आपण, विजनरी होता. पुढे काय घडणार आहे ह्या सगळ्याचा विचार लक्षात घेऊन तो कृती करायचा, असा दीर्घदर्शी तो होता. महातेजा, अतिशय तेजस्वी सामर्थ्यवान होता. पौर जानपद प्रिया. आता आपण जसं आज खेड, गाव आणि शहर असं म्हणतो, तसं त्यावेळी पुर आणि जनपद. पुराच्या पेक्षा जनपद म्हणजे राज्य आहे मोठं. पुरात राहणारा तो पौर. आजही आपण महापौर म्हणजे तेच म्हणतो की पुराचा सगळ्यात, पौरातला जो सगळ्यात श्रेष्ठ तो महापौर. आणि जानपद म्हणजे जनपदात राहणारा, राज्यात राहणारा तो जानपद. हे तद्धित रूप झाली पुर आणि जनपदापासून. म्हणजे शहरात राहणाऱ्या आणि जनपदात राहणाऱ्या सगळ्यांना तो प्रिय होता. आता संस्कृतची गंमत अशी आहे की हा एक अर्थ आपण करूच शकतो, पण सगळे पौर आणि सगळे जानपद म्हणजे सगळ्या पुरांमध्ये आणि ज्याच्या राष्ट्रात राहणारे सगळे जण ज्याला प्रिय होते असा तो राजा होता. हे दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, अशा अर्थाने हे विशेषण आपण घेऊ शकतो. आता पुढे सगळी त्याच्या विशेषणांची आणि कर्तृत्वाचीच यादी असणार. आणखीन तो कसा होता? इक्ष्वाकुणाम अतिरथः, यज्वा, धर्मरतो, वशी, महर्षी कल्पो, राजर्षिः, त्रिषु लोकेषु विश्रुतः. सबंध इक्ष्वाकुणाम ही षष्ठी आहे, म्हणजे सगळ्या इक्ष्वाकू राजांमध्ये, इक्ष्वाकू वंशातल्या सगळ्या माणसांच्या मध्ये, सगळ्या श्रेष्ठ व्यक्तींमध्ये तो अतिरथ होता. मगाशी आपण महारथ पाहिला, तसाच हा अतिरथ म्हणजे सगळ्या रथींना, सगळ्या योद्ध्यांना जो पार करायचा, त्यांच्यापेक्षा उत्तम होता, असा तो राजा होता. यज्वा म्हणजे तो यजमान होता, म्हणजे तो यज्ञ करायचा. धर्मरथ, नेहमी धर्म याचा अर्थ, धर्म म्हणजे इथे कर्तव्य दक्ष होता. जे राजधर्म म्हणून सांगितलेले आहेत, राजाची जी जी कर्तव्य आहेत त्याच्यात त्याला रस होता आणि ती तो पार पाडत होता. वशी, वश म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेणे. इथे स्वतःच्या ताब्यात, ज्याची स्वतःचं व्यक्तित्व, स्वतःची इंद्रिय ज्याची त्याच्या ताब्यात होती, म्हणजे त्याचा स्वतःवर ताबा होता. महर्षी कल्प, राजा होता खरा तो, पण तो उधळमाधळ नाही करायचा. तो एखाद्या महान ऋषीसारखा होता, विवेकी होता आणि राजर्षी होता, म्हणजे राजांमधला असा विचारवान ऋषी होता. आणि शिवाय ह्या सगळ्या गुणांमुळेच तो त्रिषु लोकेषु विश्रुतः, तिन्ही लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध होता. बलवान, निहता मित्रः, मित्रवान, विजितेंद्रियः, धनैश्च संचयैश्च अन्यैः, शक्र वैश्रवणोपमः. बलवान तर होताच तो, अतिशय सामर्थ्यवान होता. हता मित्रः, हत अमित्र, हता हा अमित्रः येन सा, ज्यांनी सगळे आपले अमित्र म्हणजे शत्रू नष्ट करून टाकलेले आहेत, सगळ्या शत्रूंचा धुव्वा उडवलेला आहे, असा तो राजा होता. आणि मित्रवान, त्यांनी सगळ्यांना मित्र करून घेतलेलं होतं, आपलंसं करून घेतलेलं होतं. विजितेंद्रिय,
मगाशी जे आपण वशी पाहिलं तसंच, ज्यांनी सगळी आपली इंद्रियांवर विजय मिळवून त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं. धनैश्च अन्यैश्च संचयैही, तो कसा होता? धनांच्या बाबतीत, आता इथे तृतीया बहुवचन आहे, धनांमुळे आणि इतर अनेक गोष्टींच्या साठ्यामुळे तो कसा होता? शक्र आणि वैश्रवण, शक्र म्हणजे इंद्र आणि वैश्रवण म्हणजे कुबेर, धनाचा राजा, त्यांच्यासारखा होता. त्याचं इतकं धन, इतकी संपत्ती त्याच्याकडे होती की फक्त शक्र म्हणजे इंद्र आणि कुबेराशीच त्याची तुलना होऊ शकेल. धन्यवाद.